नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. पाहूयात संध्याकाळच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास CID करण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्यासह 5 जणांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. अकस्मात मृत्यूची नोंद करत गुन्हा दाखल केला. कुठल्याही उच्चपदस्थ व्यक्ती यांच्या अकस्मात मृत्यूचा तपास CID ही तपास यंत्रणा करते. त्यामुळे या अपघाताचा तपास CID करण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या चार्टर्ड विमानामध्ये कॅबिन क्रू म्हणून कार्यरत असणारी पिंकी माळी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पिंकी माळी यांच्या निधनानंतर पतीला अश्रू अनावर झाले. त्यांनी आपल्या संसाराला 3 वर्षापूर्वीच सुरुवात केली असल्याची माहिती आहे. बारामती विमान दुर्घटनेतील PSO विदीप जाधव यांच्यावर त्यांच्या मूळ गावी फलटण जवळील तरडगाव येथे रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. गावात पार्थिव पोहोचल्यानंतर अंत्ययात्रा काढण्यात आली आहे. अंत्यविधीच्या ठिकाणी पोलीस सलामी देत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी झाली पाहिजे आणि अपघातामागील कारणं समोर आली पाहिजे अशी मागणी भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी केली आहे. महाराष्ट्राने एक मोठा नेता गमावला असून आम्ही एक प्रिय मित्र गमावलाय. या प्रकरणात राजकारण होता कामा नये असंही ठाकूर म्हणाले. नागपूरच्या राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयात अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. पक्षांवर आणि कार्यकर्त्यांवर दुःखाचा डोंगर कोसळत आहे. कार्यालयात अजित पवारांच्या फोटोला हार फुलं अर्पण करत पदाधिकाऱ्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. जालन्यात राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात अजित पवारांना सर्वपक्षीय श्रद्धांजली अर्पित केली आहे. यावेळी भाजप नेते रावसाहेब दानवे, आमदार बबनराव लोणीकर, माजी आमदार कैलास गोरंट्याल, शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अजित पवारांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये. वाशिमच्या शेलू बाजारात उपमुख्यमंत्री अजित पवारांना सर्वपक्षीय श्रद्धांजली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अंत्यविधी होईपर्यंत आणि आवश्यक सेवा वगळता व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली आहेत. अंत्यविधी पार पडल्यानंतर सर्वपक्षीय पदाधिकारी, व्यापारी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी अजित पवारांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाला अभिवादन करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी जळगावच्या काही तालुक्यांमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आलाय. बाजारपेठेतील मध्यवर्ती बसस्थानक, मार्केट आदी भागात व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद ठेवली आहेत. केवळ दवाखाने आणि मेडिकल यासारख्या अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. व्यापाऱ्यांनी स्वतःहून आपली प्रतिष्ठानं बंद ठेवून दादांना मानवंदना दिली आहे. अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बुलढाण्याच्या चिखलीत सर्वपक्षीय कडकडीत बंद पाळण्यात आलाय. व्यापाऱ्यांनी चिखली बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. जीवनावश्यक वस्तूंची दुकानं उघडी ठेवण्यात आली आहेत. कल्याणमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक अजूनही बेपत्ता आहेत. बेपत्ता नगरसेविका स्वप्नाली केणे यांच्या घराबाहेर कारणे दाखवा नोटीस असा फलक लावण्यात आला. 24 तासात बैठकीस गैरहजर राहिल्याबाबत खुलासा केला नाही तर सदस्यत्व रद्द करण्याची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा उमेश बोरगावकर यांनी दिलाय. समीर वानखेडे यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. द बॅड्स ऑफ बॉलिवूड या वेब सिरीज मधील काही दृश्यांना स्थगिती देण्यासाठी समीर वानखेडेंनी न्यायालयात धाव घेतली होती. या वेब सिरीज मधून वानखेडे यांची खिल्ली उडवण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. वानखेडेंनी शाहरुख आर्यन यांच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकला होता. नाशिकच्या चांदवड निफाड रोडवर 2 दुचाकींचा भीषण अपघात झालाय. या अपघातात 2 तरुणांचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी झालेत. सर्व जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.